Class 7th Mathematics for Semi English Medium, Chapter number 3, HCF and LCM, Part 4th, Finding HCF or GCD by Division Method. It is useful for all competitive exams. If you have not subscribed the channel, subscribe the channel and press the bell icon to get the notifications of new videos. In this video, we are going to learn about the finding the HCF or GCD, but the method is finding the HCF or GCD by division method. या ठिकाणी आपण division method ने कशा पद्धतीने HCF शोधला जातो याच्यासाठी एक एक्झाम्पल घेणार आहोत. फाइंड द HCF ऑफ 105 and 60. 105 आणि 60 चा आपल्याला या ठिकाणी काय काढायचा आहे, HCF किंवा GCD काढायचा आहे. पहा, हे करत असताना आपल्याला डिव्हिजन मेथड मध्ये काढायचा आहे, त्याच्यामुळे दोन पद्धतीमध्ये आपण डिव्हिजन मेथड सुद्धा पाहणार आहोत. पहा कशा पद्धतीने काढायचा आहे. डिव्हिजन मेथड मध्ये डिव्हिजनचं साइन ची सगळ्यांना ओळख आहे. हे दिस इज द साइन ऑफ डिव्हिजन. मग या डिव्हिजन साइन मध्ये विच इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट विल बी द डिवायझर and which is greater number that will be the dividend. Write the numbers like this. बरोबर, या पद्धतीने हे नंबर्स लिहून घेतले की आपल्याला फक्त आता काय करत जायचंय, डिव्हिजन करत जायचंय. सो डिवाइड 105 by 60. 61 62 चं डिव्हिजन बसू शकतं का, नाही. सो 1 that is 60 and remainder is 5 and 10 minus 6 4 that is 45. This is the first step. बरोबर आहे ना. याच्यानंतर काय करायचंय, पहा 45 विल बी द डिवायझर आणि याचा डिव्हिडंड कोण असणार आहे, द फर्स्ट डिवायझर दॅट इज 60. म्हणून 60 ला आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. दिस इज द सिंपल स्टेप. बरोबर आहे ना. असं साधं आणि सोपं गणित आहे. मग आपल्याला आता नवीन आपल्याला डिवायझर मिळाला, डिव्हिडंड मिळाला. सो डिवाइड 60 by 45. डिव्हिजन विल बी 1 and here will be 45 and remainder is 10 minus 5 and 5 minus 4 1. Now we have get the 15 as remainder. असं कुठपर्यंत करायचं आपल्याला, रिमाइंडर 0 येईपर्यंत. सो न्यू डिवायझर इज 15 but which is the dividend, डिव्हिडंड कोण असणार याचा, तर याच्या पूर्वीचा डिवायझर म्हणजेच 45. सो राइट हियर 45 and now divide 45 by 15. 15 3 45. Here is the remainder 0. That means the process is completed. या ठिकाणी प्रोसेस संपलेली आहे आणि the number 15 is complete. नंबर 15 ना या ठिकाणी कंप्लीट डिव्हिजन दिलेला आहे, त्याच्यामुळे नंबर 15 हा याचा HCF. Therefore HCF or GCD is 15. अशा पद्धतीने आपण 15 हा याचा GCD किंवा HCF आहे हे सांगू शकतो. बरोबर आहे ना. पहा, पूर्ण कोणत्या मेथडने केलेलं आहे, डिव्हिजन मेथडनं. आणि या ठिकाणी मेथड 1 आहे. याच डिव्हिजनची सेकंड एक मेथड असते. या ठिकाणी आपण एकत्रित सर्व भागाकार मांडलेला आहे. बरोबर आहे ना. हाच भागाकार सेपरेटली मांडला तर डिव्हिजन मेथड कशा पद्धतीने उपयोगाची आहे ते सुद्धा पाहूया. पहा, डिव्हिजन मेथड त्याच पद्धतीने मांडायची आहे. 105 विल बी डिव्हिडंड and 60 विल बी divisor. So divide 105 by 60. 61 60 that is remainder is 5 and 4 that is 45. This is the first step. Now in second step आपल्याला ही स्वतंत्रपणे लिहायची आहे. पहा, this is first step and this will be second step in which 45 will be divisor and 60 will be डिव्हिडंड. अशा पद्धतीने स्वतंत्रपणे या ठिकाणी मांडायचं आहे. 45 एक 45 1 45 that is remainder is 15. This was the second step, but is the remainder 0? No, that means we have to proceed for the third step. And in third step which will be the dividend, 45 and divisor will be 15. असं प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक स्टेप मध्ये पुढे जायचं आहे. 15 3 45 and we get the remainder as 0. That means we have find the HCF and HCF is equal to 15. पहा, this method is very useful for bigger numbers. जे मोठे मोठ्या संख्या असतात आहे का नाही, अशा संख्यांसाठी या पद्धतीने मसावी काढणं हे सहज आणि सोपं आहे. For better understanding, let's take the second example. Find the GCD of 114 and 76. या दोघांचा GCD आपल्याला काढायचा आहे, बट बाय द डिव्हिजन मेथड. मग डिव्हिजन मेथड मध्ये काय होईल, पुन्हा डिव्हिजनचं साइन घेऊया आपण. आता एकाच मेथडने सोडवणार आहोत आपण या ठिकाणी. पहा,
the smaller number will be the dividend and biggest number will be divisor and this is the dividend. Now 76 ने आपल्याला 140 ला डिवाइड करायचं आहे. सो व्हॉट विल बी द डिव्हिजन 1. सेकंड 2 चं डिव्हिजन हे ग्रेटर होणार आहे. सो डिवाइड 76 and now look at the number 14 minus 6 8 and here is 1, that is 10. 10 minus 7 0. We have get 38 as the remainder. The remainder will be the next divisor and the previous divisor will be the dividend like this. Now divide 76 by 38. Division किती असेल 2 च and 76. The remainder is 0. That means GCD of 114 and 76 is 38. The number which completely divides तो number हा काय असतो GCD असतो. Therefore GCD is equal to 38. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने ही भागाकार डिव्हिजन मेथडनं HCF किंवा GCD शोधू शकतो. After the finding of GCD or HCF by division method, we are going to the use of division method of HCF to reduce a number. एखादी संख्या रिड्यूस करायची जर असेल, रिड्यूस मीन्स सिम्प्लिफाय करायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हे रिड्यूस करत असताना अनेक स्टेप मध्ये करावं लागतं आणि मग ते लेंदी प्रोसेस होतो थोडं, बरोबर आहे ना. पण एकाच वेळेस जर आपण बिगेस्ट नंबरनं दोन्ही न्यूमरेटर ॲज वेल एज डिनॉमिनेटरला जर डिव्हिजन केलं तर वी कॅन रिड्यूस द नंबर इझिली. सो इन दिस मेथड द डिव्हिजन मेथड ऑफ HCF इज युजफुल. कशा पद्धतीने पाहूया. याचा जर आपल्याला याला रिड्यूस जर करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी संक्षिप्त रूप सिम्प्लिफाय करत जावं लागतं. पण याच ठिकाणी आपण एक बिगेस्ट नंबर शोधणार आहोत विथ द हेल्प ऑफ HCF आणि याच्यासाठी आपण वापरणार आहोत डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथड हियर इज 760 विल बी डिव्हिडंड and 504 will be divisor. So what is the division? Division must be 1. 504 minus करावे लागतील. So which is the remainder? 8 minus 4 4, 6 minus 0 6 and 7 minus 2 5, that is 2. So 264 is the next divisor and dividend for it is 504, which is as the previous पहिल्या संख्येतला आपल्याला वापरावा लागेल. पुन्हा या ठिकाणी डिव्हिजन द्यायचं आहे. कितीच डिव्हिजन बसणार आहे? अगेन डिव्हिजन विल बी 1. सो मायनस सबट्रॅक्ट 264 from 504 and we will get 4 4 0 for 10 minus 6, that is 4, and here is 2 minus 4 minus 2, that is 2. We will get the 240 as the next divisor and dividend for it will be 264. So या ठिकाणी डिव्हिजन कितीच असेल? 1च बसणार आहे, 1च बसणार आहे. मायनस 240 and we will get 4 minus 0 4, 6 minus 4 2 and 2 minus 2 0. The 24 as the next dividend and for it divisor and for it dividend will be 240. बरोबर आहे. 24 1 24 and 0 ला 0. That means here is the complete division. या ठिकाणी आपल्याला पूर्ण डिव्हिजन सापडले. रिमाइंडर इज 0. सो HCF किंवा GCD कोण असेल या नंबरचा? तर 24 इज therefore HCF or GCD is 24 and we have to use this number in for the simplify or reduce. यांना reduce करायचं असेल तर आपल्याला कोणता नंबर वापरावा लागेल? 24 हा नंबर वापरावा लागेल. सो राइट हियर 504 divided by 24 as well as 768 divided by 24. दोघांनाही जर आपण 24 ने सिम्प्लिफाय केलं तर हा जो फ्रॅक्शन आहे तो कसा होतो? रिड्यूस येतो. and after the reducing to both numbers we will get 21 by 32 as the reduced form of 504 and 768. In such manner use of division method of HCF is used to reduce a. To learn how to find LCM, watch the part number 4.